नमस्कार, स्वागत आहे परत एकदा सर्वांचं अगदी मनापासून आपल्या चॅनलमध्ये. तर आपण ह्या मिठाईवर जे चांदीचं वर्क मिठाईसाठी ते भेटतं ते पण लावू शकता आणि आपले जे पिस्त्याचे काप आहेत ते पण लावू शकता आणि तुम्हाला अजून पण सजवू शकता. तर मी एकदम सिंपल ठेवलेलं आहे. चला तर मग बनवूया. तर सगळ्यात अगोदर इथं मी अर्धा किलो गाजर घेतलेलं स्वच्छ धुवून आणि साल काढून. तर साल काढल्यानंतर इथं आपण त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत. मिक्सरमधून आपण बारीक तुकडे करून घेणार आहोत, कारण खिसायला खूप टाईम लागतो आणि तुम्ही खिसून पण घेऊ शकता बारीक खिसणीने. तर इथं बघा मी बारीक बारीक तुकडे करून मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे. तर आता इथं झालेलं आहे, मिक्सरमधून सगळेच काढून घेतलेले आहे. तर इथं बघू शकता तुम्ही. तर आता इथं गाजराचा किस करून झालेला आहे सगळा. तर इथं छानपैकी मस्त गाजराचा किस झालेला आहे आणि गाजर एकदम लाल होते, छान होते. तर आता इकडे मी गॅसवरती पॅन गरम करायला ठेवून त्याच्यात 1 चमचा तूप वापरते मी, जो आपलं घरचंच तूप आहे. तर तूप वितळल्यानंतर मी इथं गाजराचा किस टाकून घेते. तर आता ही किस टाकल्यानंतर आपण चांगलं ह्याचे गाजरातलं जे पाणी असतं ते सगळं आपण आटवून घ्यायचं मीडियम गॅस करून. तर ही मिठाई बनवताना तुम्ही हमेशा नॉनस्टिकचाच पॅन वापरायचा, कारण आपल्या साध्या रोजच्या कढाईमध्ये तो खाली गाजर लागण्याची शक्यता असते. आता हे सगळं मी इथं जे पाणी होतं ते पाणी आटवून घेतलेलं आहे गाजरमधलं. आता त्यानंतर अर्धा किलो गाजरला मी 300 ग्रॅम साखर वापरलेली आहे. साखर इथं तुम्ही कमी जास्त करू शकता आपल्या गोडीच्या प्रमाणात. तर आता इथं साखरेचं पाणी पण सगळं आपण शिजवून घ्यायचं. पाणी सुटायला लागलं की आपण त्याच्यावर झाकून त्या गाजरच्या ह्याच्यात उतरला पाहिजे सगळा साखरेचा अर्क. तोपर्यंत आपण इथं काजू, बदाम आणि इलायचीची पावडर बनवून घ्यायची. आता इथं मस्त बघा असा कलर किती छान आलेला आहे एकदम. आता हे सगळं पाणी आपण आटवून घ्यायचं आणि परत एकदा मी झाकून ठेवते. आता इकडं मी काजू बदामची पावडर पण बनवून घेतलेली आहे. आता इथं साखरेचं पाणी पण आटत आलेलं आहे. तर पाणी आटल्यानंतर आपण काय करायचं, त्याच्यात जे आपल्याकडं जे दूध आहे ते त्याच्यात मिक्स करून घ्यायचं. दूध हे आपल्याकडे म्हशीचं दूध असल्यामुळे दूध खूप घट्ट आहे आणि दूध हे साईसकट वापरायचं. तर इथं बघा मी किती थोडंसं दूध वापरलेलं आहे, अजून थोडंसं टाकते. जर तुमच्याकडे दूध पातळ असेल तर तुम्ही दूध एक्स्ट्रा वापरू शकता, पण हे आपलं घट्ट दूध असल्यामुळे मी इथं थोडंसंच वापरते. तर आता हे दूध पण सगळं आटवून घ्यायचं आपण, पण हलवायची मेहनत करावी लागते. तर आता हे सगळं दूध आटवलं की आपण मग त्याच्यात जे आपण वाटून ठेवलेलं काजू, बदाम आणि इलायचीची पावडर आहे ती, आणि 2 चमचे आपण जे खोबऱ्याचा किस असतो ते पण टाकायचा आणि 2 चमचे दूध पावडर वापरायची. त्यांनी एकदम मस्त टेस्ट होती. माझ्याकडे दूध पावडर नव्हती म्हणून मी नाही वापरली, आणि खोबऱ्याचा किस पण. तर हे पण सगळं मिक्स झालं की आपण ह्याच्यात 2 चमचे परत एकदा तूप वापरणार आहोत. जे गावरान तूप आहे ते माझ्याकडं वापरणार आहे मी. तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते तुम्ही वापरू शकता. आता हे सगळं आपण एकजीव करून घ्यायचं, सगळं पाणी आटवून घ्यायचं आणि एकदम कोरडं व्हायला लागलं की मग आपण एका ताटाला आपण तूप लावून घेतलेलं आहे मी, आणि त्याच्यात मग मी नंतर ट्रान्सफर करते आणि एकदम मस्त असं आपण चारी बाजूनी म्हणजे प्लेन करून घ्यायचं आणि थंड होऊन फ्रीजमध्ये ठेवायचं थंड व्हायला. तर ते मी बाहेरच थंड करून घेतलेला आहे, कारण मला तुम्हाला दाखवायचं होतं त्यामुळे मी लवकर. आणि फ्रीजमध्ये ठेवलं की एकदम मस्त अशा मिठाईसारख्या वड्या पडतात. आणि याच्यावरून आपण ते
काजू पिस्ताचे काप आणि जे चांदीचा वर्क असतो मिठाईसाठी तो पण लावला की एकदम मिठाई 100% मिठाईच होते. पण आपल्याकडे काहीच नसल्यामुळे आपण काहीच नाही वापरलं, सिंपलच ठेवलेलं आहे. तर एकदम चवीला अप्रतिम झालेले आहेत. इथं मी कापून पण ठेवलेले आहेत आणि बघू शकता तुम्हाला टेस्ट एकदम मिठाई वाटणारच नाही की गाजरची मिठाई आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद. भेटूया पुन्हा एकदा.